नमस्कार. ॲक्च्युली कसं आहे की ही जी बॉडी आहे ही भारतातली जी काही छातीरोग तज्ज्ञ आहेत त्यांना आम्ही चेस्ट फिजिशियन्स म्हणतो किंवा त्यांना पल्मोनॉलॉजिस्ट म्हणतो. या लोकांची एक असोसिएशन आहे ज्याचं नाव आहे इंडियन असोसिएशन ऑफ ब्रॉन्कोलॉजी अँड इंटरनॅशनल पल्मोनॉलॉजी. ह्या असोसिएशनमध्ये जे पण डॉक्टर लोक भारतातले सगळ्या राज्यातले ब्रॉन्कोस्कोपी करतात, थोरॅकोस्कोपी करतात किंवा अजून फुफ्फुसाच्या किंवा फुफ्फुसाच्या बाहेर जे काही दुर्बिणीद्वारे जे काही ऑपरेशन करून जे पेशंटला सुलभरित्या त्याचं निदान करून उपचार करतात त्या अशा लोकांची ही संघटना आहे. कारण ही जी सध्या ह्या प्रकारे जी उपचार होतात ह्याच्यामध्ये खूप जास्त ॲडव्हान्स चालू आहे म्हणजे रिसर्च, आणि त्याच्यामध्ये खूप असंख्य प्रकारचे अलग अलग मॉडॅलिटीज आल्यामुळे पेशंटला खूप चांगलं बिना छातीचं ऑपरेशन करता म्हणजे चिरफाड न होता बऱ्याचशा सोप्या पद्धतीने याचं निदान होते. आणि अशा प्रकारची ती जी सुविधा आहे ही आपण खूप वर्षापासून देतो येत आहे, याचं आपलं काम पण आहे. त्या अनुषंगानं पुणे इथे काल परवा ब्रॉन्कोकॉन नावाची कॉन्फरन्स पार पडली. तर त्या कॉन्फरन्समध्ये नवीन बॉडी बनवायच्यासाठी त्यांनी हे मागितले कोणी इच्छुक आहेत का. तिथं जवळपास ते 5 गव्हर्निंग बॉडी मेंबर त्यांना घ्यायचे होते. तर त्यांनी तिथं 7-8 लोकांनी अर्ज भरले. त्यामुळे तिथं वोटिंग झाली बॅलट पेपरनं, आणि मग तिथं बॅलट पेपरनं वोटिंग झाल्यावर आता आपली सगळं फ्रेंड सर्कल्स असतात, सगळ्यांना माहीत असते की आपण एवढ्या वर्षापासून इथं काम करतो नांदेडला, सगळ्यांना माहीत असते समजा की आपलं काय काम आहे काय नाही कसं. त्यामुळं आपले सगळे मित्र किंवा हे सगळं जे काय सगळ्या लोकांनी मतदान केलं ना आपण त्याच्यामध्ये जोडून आलो. बाकी असं कोणती कुठली ती लाभाची पोस्ट नाही काही नाही. तेवढंच की ती आपल्या मराठवाड्यासाठी एक घोषणावास्तव गोष्ट आहे. कारण ही जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये सहसा मुंबई, पुणे, बेंगलोर, कलकत्ता, मद्रास अशा मोठ्या सिटीतले लोकांच्या जे डॉक्टर्स आहेत नावाजलेले त्यांचा अंतर्भाव होत होता. आणि आपण पहिल्यांदा तिथं समजा आपण नॉमिनेशन भरलं की मग मला पण यायचे तुमच्या संघटनेमध्ये काम करण्यासाठी इच्छुक. त्यामुळे तसं इलेक्शन झालं ना आपल्याला त्याची निवड झाली. असं त्याच्यामध्ये की काय कुठलं लाभाचं पद नाही किंवा त्याच्यामुळे कुठलं काही हे नाही आहे. ते फक्त संघटनेमध्ये जे काही एक मान सन्मान असतो किंवा आता त्या संघटनेमध्ये एकत्र मानाचं पद किंवा त्या संघटने बॉडीमध्ये मेंबर म्हणून आपली निवड झाली. आता कसं आहे बघा, ही जी संघटना आहे ही संघटना दरवर्षी कुठल्या अलग अलग ठिकाणी कॉन्फरन्स घेऊन जे काही डॉक्टर्स आहेत नवीन जे MD पास झालेले डॉक्टर्स आहेत किंवा जे DNB पास झालेले डॉक्टर्स आहेत त्या लोकांसाठी एक प्लॅटफॉर्म देते की त्यांचं वर्क प्रेझेंट करण्यासाठी. त्याला आम्ही कॉन्फरन्स म्हणतो. कॉन्फरन्स म्हणजे एक परिषद. या ठिकाणी आता काल परवा पुण्याला जवळपास 1680 लोक भारतातले उपस्थित होते, जे की फक्त आणि फक्त छातीच्या आजारासंदर्भात दुर्बिणीद्वारे तपासण्या करून उपचार करणारे. तर तशा एवढ्या 1680 लोक तिथे उपस्थित होते. 1680 पैकी नाही म्हणलं तर जवळपास 200-300 नवीन डॉक्टरांनी त्यांचे केसेस प्रेझेंट केले, त्यांचे पोस्टर प्रेझेंट केले, त्यांनी काय काय रिसर्च करता येईल ते दाखवलं. म्हणजे हे एक नवीन प्लॅटफॉर्म आम्ही नवीन पिढींना आम्ही करून देत असतो त्याच्याद्वारे. आणि याद्वारे नवीन लोकांना एक त्यांना एक आपण प्रोत्साहन पण त्यांना अवॉर्ड्स पण देत असतो या संघटनेमार्फत. जसं बेस्ट पोस्टर प्रेझेंटेशनला 6 पोस्टर त्यांनी निवडले. प्रत्येकी पहिल्या 3 पोस्टरला 20,000 त्यांनी पारितोषिक दिलं, नंतर 10,000, 15,000 असं म्हणजे प्रोत्साहन पण त्यांना हुरूप यावा की आपण जे काम त्यांना आपलं नाव पण येते. आमचं एक जर्नल आहे इंडियन असोसिएशन ऑफ ब्रॉन्कोलॉजीचं, जे की वर्षातून 3 वेळा आम्ही छापतो. त्यामध्ये रिसर्च आर्टिकल्स छापले जातात. पूर्ण जगभरातली लोक त्या आमच्या जर्नलला रिसर्च आर्टिकल पाठवतात की हे आम्ही रिसर्च केलेलं आहे म्हणून. आणि मग अशा प्रकारची रिसर्चचे सुद्धा आम्ही प्लॅटफॉर्म जगभरातल्या डॉक्टर लोकांना देतो. आणि त्यामुळे कसं आहे की हा जो असोसिएशन आहे, जी असोसिएशन एवढं सगळं नवीन पिढींना नवीन डॉक्टरांना हे उत्तेजनार्थ एवढं सगळं प्लॅटफॉर्म देते आणि त्यांना त्यांचं वर्क प्रेझेंट करायची संधी देते.
आणि त्यांचं नाव लौकिक होतं. आता हे आमचं जर्नल जे आहे इंडेक्स जर्नल आहे, म्हणजे जगभरामध्ये सगळीकडचे कुठले डॉक्टर्स म्हणजे जगभरातले या क्षेत्रातले ते आमचं समजा इंटरनेटवर जाऊन त्यांनी पबमेडवर जर आमचं टाकलं की लगेच आमचं जर्नल तिथं दिसतंय, त्यांचे आर्टिकल दिसतात. म्हणजे हे कसं आहे की हे जगभरातल्या लोकांसाठी हे खूप एक एक खूप चांगली गोष्ट आहे की त्यांना आपल्या भारतीय लोकांचं, आपल्या भारतीय जे क्षतिरोग तज्ज्ञ आहेत त्यांनी ज्यांचं खरोखर काम आहे त्यांचं जे नाव होतं, त्यांना एक स्पेस मिळतं त्यांना असा. म्हणजे हे एक खूप चांगली एक गोष्ट आहे की आता कसं आहे बघा की आपल्या भारतामध्ये जेवढी लोकसंख्या आहे तेवढी कुठंच लोकसंख्या नाही. त्याच्यामुळे भारतामध्ये जेवढे आजारीचे पडण्याचे प्रमाण आहे तेवढे कुठंच नाही. भारत हा देश जगभरामध्ये सगळ्या बाबतीत नंबर 1 आहे असं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आपल्या भारतातील होणारी प्रत्येक गोष्ट ही जगभरात कळली पाहिजे. किती आपण पुढे चाललो सगळ्या गोष्टीमध्ये, म्हणजे नॉट नेसेसरी फक्त पेशंट बाबतीत आम्ही उपचार करून किती उपचारामध्ये ॲडव्हान्समेंट आम्ही आणलेली आहे. रोबोटिक्स सुद्धा आता सुरू झाली सर्जरी. रोबोट माणसाचा उपयोगच नाही, माणूस दूरवर थांबणार. आता असे करून दाखवलेत सक्सेसफुल ऑपरेशन होत आहे कुठेतरी हैदराबादला आणि चेन्नईचा किंवा दिल्लीचा डॉक्टर रोबोटवर करतो ऑपरेशन. म्हणजे इतकं सुद्धा म्हणजे हे झालेलं आहे ॲडव्हान्स अद्यावत. त्याच्यामुळे कसं आहे की म्हणजे थोडक्यात काय की जसं विज्ञान प्रगत व्हायलंय तसं मंगळावर आपले लोक गेले, आपलं यान गेलं, त्यांना तिथं इथून कंट्रोल होतं ना. आता मंगळ काय जवळ आहे का सांगा, चंद्र काय जवळ आहे का? पण ते यान गुरु यशस्वी उतरवणं तिथं त्या ठिकाणी त्याचं त्याचे फोटोग्राफी आणि कॅमेऱ्याने करून घेणं ही किती मोठी गोष्ट आहे. पण आता आपला भारत काही छोटा राहिलेला नाही, आपला भारत खूप प्रगत झालेला आहे. त्यामुळं आपल्याला हे चांगले प्लॅटफॉर्म आपल्या नवीन पिढीला मिळावं म्हणून आपली खटपट, बाकी काही नाही.